एक वेडपट व्यक्ती खासगी रुग्णालयाची पार्किंग स्लॉटमधील रुग्णवाहिका घेऊन 25 किलोमीटर अंतरावरील मानसोपचार रुग्णालयात पोहोचला। तिथून ती रुग्णवाहिका घेऊन घरी निघाला होता, पण 26 किलोमीटर अंतर कापल्यानंतर म्हणजे साधारण 50 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पोलिसांनी या बहादराच्या मुसक्या आवळल्या। आता त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या 305 उपकलम अ या अंतर्गत पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे। आश्चर्य म्हणजे हा मनोरुग्ण पूर्वी एका खासगी इस्पितळाची वाहनं चालवायचा अशी माहिती समोर आली आहे। पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत। म्हापशाच्या धुळेर भागात व्हिजन हॉस्पिटल आहे। याच हॉस्पिटलच्या तळमजल्यावर 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास GA03AH 4250 या क्रमांकाची रुग्णवाहिका उभी होती। चालकानं चावी आतमध्ये लावून ठेवली होती। इतक्यात पिर्ण गावचा प्रदीप देऊ खलप हा तिथं पोहोचला। त्यानं रुग्णवाहिकेत डोकावून पाहिलं आणि चावी लावलेली बघून आत शिरला। कोणाला काही समजायच्या आत त्यानं गाडी सुरू केली आणि थेट बांबोळी येथील मानसोपचार रुग्णालय गाठलं। हे अंतर साधारण 25 किलोमीटर आहे। इकडे हॉस्पिटलच्या प्रशासनाची पळापळ सुरू झाली। त्यांनी म्हापसा पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी लगेच तपास कार्य सुरू केलं। इकडे खलप मनोरुग्णालयातून पुन्हा रुग्णवाहिका घेऊन पिर्ण इथं आपल्या घराच्या दिशेनं निघाला होता, पण 26 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर रेवडा इथं पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलंय। तो आधी एका खासगी इस्पितळात वाहन चालक म्हणून काम करायचा। या प्रकरणी व्हिजन इस्पितळाच्या प्रशासनानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।